Today discuss about the quality assurance. What is the quality assurance? Quality assurance is defined as the act of creating confidence amongst the consumers about quality of product. What is the quality assurance? Assurance means assure करणे म्हणजेच काय खात्री देणे. समोरचा कस्टमर जो आहे त्याला खात्री देणे. The act of creating confidence amongst the consumers about quality of product. प्रोडक्टच्या क्वालिटीविषयी आपण काय करणे कस्टमरला कॉन्फिडन्स देणे की हा प्रोडक्ट बेस्ट आहे, बेस्ट क्वालिटीचा आहे, याच्याबद्दल आपण एक खात्री देणं, याच्याबद्दल त्यांना काय करणं खात्री देणं. दॅट इज द क्वालिटी ॲश्युरन्स. दिस इज अचिव्ड बाय प्रोड्युसिंग प्रोडक्ट्स हॅविंग बेस्ट क्वालिटी बाय मॅन्युफॅक्चरर्स टू फुलफिल मॅक्झिमम रिक्वायरमेंट्स ऑफ कस्टमर इन द मार्केट. कस्टमरच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत, कस्टमरची डिमांड जी आहे ती काय करणे आपल्या त्या प्रॉडक्टमधून काय करणे फुलफिल करणे. ओके. दस क्वालिटी ॲश्युरन्स कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज द प्रॉमिस ऑर ॲश्युरन्स गिवन बाय मॅन्युफॅक्चरर्स टू कंझ्युमर्स दॅट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट इज बेस्ट अँड इट विल अचीव कंझ्युमर सॅटिस्फिकेशन. सेकंड डेफिनेशन आहे त्याची प्रॉमिस. एक प्रॉमिस करणे, कस्टमरला काय करणे प्रॉमिस करणे की हा जो प्रोडक्ट आहे तो बेस्ट क्वालिटीचा आहे आणि तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, जो तुम्हाला परफॉर्मन्स त्या प्रोडक्टकडून पाहिजे आहे, जो कन्फर्मन्स पाहिजे आहे डिझाईनबद्दल किंवा त्याच्या वर्कबद्दल, तर तो परफॉर्मन्स किंवा कन्फर्मेशन आपण त्याला देणे म्हणजेच काय क्वालिटी ॲश्युरन्स. आणि कस्टमरचं फुल्ली सॅटिस्फिकेशन करणे, दॅट इज द क्वालिटी ॲश्युरन्स. क्वालिटी ॲश्युरन्स फंक्शन्स काय आहेत त्याची क्वालिटी ॲश्युरन्सची? लेस रिजेक्शन्स हेन्स लेस स्क्रॅप. रिजेक्शन कमी करणे त्यामुळे स्क्रॅप पडणार नाही. इम्प्रूव्ड प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करणे, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणे म्हणजेच काय होणार आहे प्रोडक्टिव्हिटी ज्यावेळी इन्क्रीज होणार आहे त्यावेळी काय होणार आहे ऑब्व्हियसली प्रॉफिट वाढणार आहे, त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस कमी असणार आहेत, इनपुट कमी आणि आउटपुट जास्त, किंवा त्याचं सेलिंग चांगलं होणार आहे, त्याची प्रोडक्ट कॉस्ट कमी होणार आहे, कस्टमर सॅटिस्फिकेशन होणार आहे. कंझ्युमर सॅटिस्फिकेशन, कंझ्युमर म्हणजेच कस्टमर, जे गिरायक आहे ग्राहक आहे त्या ग्राहकाचं काय करणे सॅटिस्फिकेशन करणे. फेवर डिफेक्ट्स म्हणजे डिफेक्ट्स कसं असतं रिड्यूस करणे. फेवर कंप्लेंट्स फ्रॉम कंझ्युमरकडून कंप्लेंट जे येणार आहेत रिजेक्शन किंवा रिवर्क किंवा मेंटेनन्सला येणार आहे, सर्व्हिस जी आपण देणार आहे ती सर्व्हिससाठी येणारे कॉल्स म्हणजे किंवा कंप्लेंट्स जे आहेत, जर तुमचा प्रोडक्ट क्वालिटी असेल तर त्या कंप्लेंट्स काय होणार आहेत कमी होणार आहेत. गुड कंझ्युमर रिलेशन्स, आणि या सर्वामुळं काय होणार आहे आपण कस्टमर आणि कंपनी म्हणजे आता एखादा एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं आपण सॅमसंगचा मोबाईल आहे म्हणजे कसं आहे बऱ्याचशा गोष्टी फुलफिल झालेल्या आहेत ज्या कस्टमरला हव्या होत्या. त्या मोबाईलमधून जे तुम्हाला जे कन्फिगरेशन किंवा त्याचं फॅसिलिटी ज्या पाहिजे होत्या त्या फॅसिलिटी ज्यावेळी मिळायला चालू झाल्या त्यावेळी काय झालं एक सॅमसंग नाव सगळ्यांच्या तोंडात येते. आता बऱ्याचशा कंपन्या आहेत, ओप्पो आहे, विवो आहे, सॅमसंग आहे, ओके, रेडमी आहे. म्हणजेच काय झालं त्यांनी काय केलं डेव्हलप केलं, त्यामध्ये डिझाईनमध्ये किंवा त्याच्या परफॉर्मन्समध्ये काय केलं डेव्हलपिंग केलं, इम्प्रूव्हमेंट केली, डेव्हलपमेंट केली. त्यामुळं काय झालं आणि ॲश्युरिटी दिली की बाबा हा आपल्या प्रॉडक्ट कसा आहे बेस्ट आहे. ओके. त्यामुळे जे रिलेशन आहे कस्टमरशी असणारं ते रिलेशन काय झालं चांगलं बनलं. नेक्स्ट 3 important stages of quality assurance. तर क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजेच काय ॲक्ट द क्रिएट कॉन्फिडन्स अबाउट बेस्ट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. आता क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजे 3 स्टेजेस आहेत. फर्स्ट वन इज द डिझाईन स्टेज, मॅन्युफॅक्चरिंग स्टेज, फील्ड ऑब्झर्वेशन्स. आता डिझाईन स्टेज म्हणजेच काय क्वालिटी ऑफ डिझाईन फुलफिल्स कंझ्युमर डिमांड्स म्हणजेच काय इट इज प्रिलिमिनरी स्टेज
वेअर कंझ्युमर रिक्वायरमेंट्स आर ट्रान्सलेटेड इन टू डिझाईन स्पेसिफिकेशन. कंझ्युमरच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याला आपण कशामध्ये ट्रान्सलेट केलं, स्पेसिफिकेशन, म्हणजे ज्या प्रोडक्टच्या स्पेसिफिकेशनमध्ये आपण त्याला ट्रान्सलेट केलं आणि तशा प्रकारे आपण प्रोडक्ट डिझाईन केला. क्वालिटी ऑफ डिझाईन स्पेसिफिकेशन शुड फुलफिल मॅक्झिमम रिक्वायरमेंट्स ऑफ मॅक्झिमम कंझ्युमर्स. जास्तीत जास्त ग्राहकांच्या जास्तीत जास्त रिक्वायरमेंट आपण काय केल्या, फुलफिल केल्या. इट इज नेवर पॉसिबल टू फुलफिल ईच अँड एव्हरी रिक्वायरमेंट ऑफ ऑल कंझ्युमर्स. असं होणार नाही की प्रत्येक सगळ्याच कंझ्युमरच्या सगळ्याच रिक्वायरमेंट फुलफिल केल्या जातील. कारण कसं आहे, ज्यावेळी आपण आता सॅमसंगचं एक्झाम्पल घेतलं तर त्यावेळी कसं आहे, एखादा मोबाईल 10,000 किमतीचा असेल, 10,000 कॉस्ट असेल त्याची, तर त्याचा पाठीमागचा कॅमेरा आहे तो 5 मेगापिक्सल किंवा 10 मेगापिक्सल इतक्यापर्यंत येईल. जर त्यावेळी एखाद्याला वाटत असेल किंवा मला 25-30 मेगापिक्सल पाहिजे आहे, 48 मेगापिक्सल पाहिजे आहे, तर तो त्यामध्ये तर ती रिक्वायरमेंट जी आहे ती तिथं फुलफिल केली जाणार नाही. ओके, म्हणजे सगळ्याच काय होणार नाहीत, पण 99% काय होणार आहेत, फुलफिल होणार आहेत. ओके, ही क्वालिटी ॲश्युरन्सची फर्स्ट स्टेज आहे, डिझाईन स्टेज. मॅन्युफॅक्चरिंग स्टेज, इट इज द पोस्ट प्रोडक्शन स्टेज where all the manufactured parts are inspected to find out their conformance with the design specifications. पोस्ट प्रोडक्शन स्टेज म्हणजे प्रोडक्शन करण्या अगोदरची ही स्टेज आहे. याच्यामध्ये काय केलं जातं आहे, मॅन्युफॅक्चर्ड पार्ट, जो पार्ट बनवणार आहे त्याचं काय केलं जातं आहे, कन्फर्मेशन केलं जातं आहे विथ डिझाईन स्पेसिफिकेशन. जे डिझाईन बनवलेलं आहे त्याचं जे स्पेसिफिकेशन त्यामध्ये आहे त्याला काय केलं जातं, इन्स्पेक्ट केलं जातं आहे. It is desired that all parts manufactured should have high quality of conformance which are assembled to give the required product. All parts are manufactured should have high quality of conformance. म्हणजे एका हाय क्वालिटी स्टेजला त्याला त्याचं कन्फर्मेशन चेक केलं जातं आहे आणि त्यानंतर त्याला काय केलं जातं आहे, असेंबल केलं जातं आहे. त्यानंतर त्याला काय केलं जातं आहे, असेंबल केलं जातं आहे. आता एक सॅमसंगचा मोबाईल आहे बघा, याच्यामध्ये बरेचसे पार्ट्स आहे की ते असेंबल केलेले आहेत. ते सर्वच काय एकाच कंपनीत तयार होत नाहीत, बरोबर. या ठिकाणी वेंडरकडून घेतात आणि त्यानंतर ते काय करतात, त्याला असेंबल करतात. म्हणजे ते चेकिंग करण्याचं काम मॅन्युफॅक्चरिंग स्टेजला केलं जातं आहे. फील्ड ऑब्झर्वेशन्स, हिअर क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स इज ऑब्झर्वड when the product purchased by consumer is actually used by him and her. Performance of product is analyzed with respect to its reliability, durability and maintainability, increase life of product. आता याच्यामध्ये काय केलं जातं आहे, प्रोडक्शन झाल्यानंतर त्याला असेंबल केल्यानंतर तो काय केला जातो, कंझ्युमरला सेल केला जातो. कंझ्युमर ज्यावेळी तो परचेस करणार आहे, तो प्रोडक्ट परचेस करणार आहे, त्यानंतर तो ॲक्च्युली त्याचा परफॉर्मन्स बघणार आहे. ॲक्च्युली तो यूज करून बघणार आहे, तो प्रोडक्ट काय करणार आहे, यूज करून बघणार आहे. आणि त्यानंतर कंझ्युमरकडून काय केलं जातं आहे, फीडबॅक घेतला जातो आहे. कंझ्युमरकडून काय केलं जातं आहे, फीडबॅक. आपण जसे रिव्ह्यूज देतो आहे तसं फीडबॅक घेतले जातात आणि त्याची रिलायबिलिटी आणि ड्युरेबिलिटी आणि मेंटेनेबिलिटी इन्क्रीज द लाईफ ऑफ प्रॉडक्ट. आणि त्याची प्रॉडक्टची लाईफ, रिलायबिलिटी किती त्याच्यामध्ये सत्यता आहे, ड्युरेबिलिटी, त्याची लाईफ, मेंटेनेबिलिटी. ओके, त्याही काय करणार आहे, त्याच्यावर फीडबॅक पण आपल्याला लक्षात येणार आहे. ओके, आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट किंवा डेव्हलपमेंट करू शकतो. म्हणजे क्वालिटी ॲश्युरन्स इज इक्वल टू क्वालिटी ऑफ डिझाईन प्लस क्वालिटी ऑफ कन्फर्मन्स प्लस क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स. क्वालिटी ॲश्युरन्स याचे हे पार्ट्स आहेत. कुठले क्वालिटी ऑफ डिझाईन, क्वालिटी ऑफ कन्फर्मन्स, क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स. इट इज नॉट अ क्वालिटी कंट्रोल पार्ट. क्वालिटी ॲश्युरन्स इज इक्वल टू क्वालिटी ऑफ डिझाईन, quality of conformance, quality of performance, summation these 3 parts, 3 elements. Okay, next, relationship between various quality concepts. आता क्वालिटीची कन्सेप्ट काय काय आहेत बघा, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲश्युरन्स अँड टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. सी दिस फिगर. फर्स्ट वन इज द इन्स्पेक्शन. ज्यावेळी आपण इन्स्पेक्शन करतो आहे आणि त्यानंतर क्वालिटी कंट्रोल, त्यानंतर क्वालिटी ॲश्युरन्स अँड देन लास्ट टोटल क्वालिटी मॅनेजमेंट.
Quality control means consists of tools and techniques for collecting inspection data and subjecting it to further analysis. Quality control tools provide the basis of accepting or rejecting a manufactured part. क्वालिटी कंट्रोल म्हणजेच काय, हे टूल काय प्रोव्हाइड करतं आहे, तर एखादा प्रोडक्ट बनवलेला आहे तो अक्सेप्ट करायचा की रिजेक्ट करायचा, मॅन्युफॅक्चर्ड पार्ट जो आहे तो अक्सेप्ट करायचा की रिजेक्ट करायचा, ही क्वालिटी कंट्रोल थ्रू आपल्याला कळते. ओके. क्वालिटी ॲश्युरन्स, त्याच्याबद्दल ॲश्युरिटी दिली जाते. जो प्रोडक्ट बनवलेला आहे त्याच्याबद्दल काय केली जाते, श्युअरिटी दिली जाते. is a managerial function which ensures that all the necessary quality related activities are carried out systematically in an optimum manner to provide adequate confidence that the product or service will satisfy desired quality requirements for achieving consumer satisfaction. Quality assurance म्हणजेच काय, त्याला काय करणे, खात्री देणे आपला प्रोडक्ट बेस्ट कसा आहे आणि तुमच्या रिक्वायरमेंट जे काय असतील त्या याच्यामध्ये फुलफिल केले गेलेले आहेत. All these activities such as inspection, QC and QA are the elements of corporate level management policy, commonly known as total quality management. Cooperative level management policy, हे सर्व एलिमेंट्स एकामध्ये येतात, त्याला म्हणतो आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. In other words, inspection, QC and QA are referred as activities at operational levels and middle management level, whereas TQM involves corporate policies with commitment of top management to ensure high quality level. That is the total quality management. Total quality management. तर याच्यामध्ये बघा, क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी ॲश्युरन्स, डिफरन्स बिटवीन क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी ॲश्युरन्स. Quality control is defined as, first one is the define, quality control definition, quality assurance definition आपण बघितलेले आहे. Quality control is defined as an effective system for integrating the quality development, quality maintenance and quality improvement efforts of various departments in an organization so as to enable production and services at the most economical levels, which allows full customer satisfaction. Quality assurance is defined as the set of creating confidence amongst the consumers about quality of product. कॉन्फिडन्स लेवल काय करणे, इन्क्रीज करणे त्या प्रोडक्ट बाबतची. आणि याच्यामध्ये क्वालिटी डेव्हलपमेंट, क्वालिटी मेंटेनन्स आणि क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल इज रेफर्ड ॲज द टूल्स, डिव्हायसेस और स्किल्स थ्रू विच क्वालिटी ॲक्टिव्हिटीज आर कॅरिड आउट. क्वालिटी कंट्रोल काय रेफर करता है, टूल्स, डिवाइसेस और स्किल्स थ्रू विच क्वालिटी एक्टिविटीज आर कैरिड आउट. क्वालिटी रिलेटेड एक्टिविटीज कैरी आउट करते हैं. क्वालिटी एश्योरेंस फंक्शन इज द प्रॉमिस और एश्योरेंस गिवन बाय मैन्युफैक्चरर्स to carry out all the necessary actions systematically for giving a service or product which will satisfy desired quality requirements of consumers. म्हणजे काय करणे, ज्या रिक्वायरमेंट आहेत कंझ्युमरच्या, त्या कंझ्युमरच्या रिक्वायरमेंट ज्या आहे ते फुलफिल करण्याचं किंवा सॅटिस्फिकेशन करण्याचं काम क्वालिटी ॲश्युरन्स केलं जाते. क्वालिटी कंट्रोल इन्व्हॉल्व्स व्हेरियस इन्स्पेक्शन स्टेजेस. Quality control involves various inspection stages, use of quantity control charts and statistical techniques to control and improve the quality of product. याच्यामध्ये इन्स्पेक्शन स्टेजेस आहेत, वेगवेगळे इन्स्पेक्शन स्टेजेस आहेत. मॅन्युफॅक्चरिंग एखादा पार्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असताना वेगवेगळ्या स्टेजेसला आपण त्याचं काय करतो आहे, इन्स्पेक्शन करतो आहे आणि त्याच्या थ्रू क्वालिटी कंट्रोल करतो. त्याच्या थ्रू काय करतो आहे, क्वालिटी कंट्रोल करतो आहे. म्हणजेच कसं, फ्लोअर इन्स्पेक्शन, फ्लोअर इन्स्पेक्शन आपण बघितलं आहे, इनकमिंग इन्स्पेक्शन, ओके, इन प्रोसेस इन्स्पेक्शन आपण बघितलेलं आहे. अशा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. त्या स्टेजेस थ्रू काय करतो आहे, आपण त्याला कंट्रोल करण्याचं काम करतो आहे. कंट्रोल करायचं काम करतो. आता क्वालिटी ॲश्युरन्समध्ये काय, क्वालिटी ॲश्युरन्स आता याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोलमध्ये काय त्यासाठी वेगवेगळे चार्ट्स त्यांनी यूज केलेले आहेत. एन चार्ट, पी चार्ट, एक्स चार्ट, आर चार्ट, सी चार्ट, वेगवेगळे चार्ट्स क्रिएट केलेले आहेत आणि स्टॅटिस्टिकल टेक्निक्स पण आहेत त्याच्यामध्ये. त्याच्या थ्रू आपण काय करतो, क्वालिटी कंट्रोल करण्याचं काम करतो आणि प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करतो आहे.
प्रॉडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करतो आहे. ओके. नेक्स्ट, quality control detects deviations from the set quality standards and fix them. Detects deviation from the set quality standards. Quality standards मध्ये आपण ज्यावेळी आपण स्टँडर्ड एखादं ठरवतोय त्यावेळी त्याची डेव्हिएशन डिटेक्ट करतोय आणि त्याला फिक्स करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये काय टॉलरन्सेस वगैरे द्यायचे असतील तर ते आपण त्याला फिक्स करतोय. क्वालिटी ॲश्युरन्स इम्प्रूव्ज द एक्झिस्टिंग क्वालिटी स्टँडर्ड्स रॅदर दॅन द फिक्सिंग एरर्स इन मॅन्युफॅक्चरिंग. दस इट प्रिव्हेंट्स डेव्हिएशन्स. याच्यामध्ये डेव्हिएशन्स केले जात नाहीत. ज्यावेळी आपण ॲश्युरन्स देणार आहे एक्झिस्टिंग क्वालिटी स्टँडर्ड्स रॅदर दॅन फिक्सिंग एरर्स इन मॅन्युफॅक्चरिंग. क्वालिटी कंट्रोल कॅन चेंज द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. क्वालिटी कंट्रोल थ्रू काय करू शकतो आपण, प्रोडक्टची क्वालिटी चेंज करू शकतो. पण क्वालिटी ॲश्युरन्समध्ये आपण प्रोडक्टची क्वालिटी चेंज करू शकत नाही. क्वालिटी कंट्रोल इज रिलेटेड टू ॲक्टिव्हिटीज परफॉर्म टू फुलफिल क्वालिटी रिक्वायरमेंट्स. क्वालिटी रिलेटेड ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या आपण काय करतो, फुलफिल करतो आहे. पण क्वालिटी ॲश्युरन्समध्ये आपण त्याला कॉन्फिडन्स देतो आहे. आपण काय करतो, कन्झ्युमरला कॉन्फिडन्स देतो त्या क्वालिटी ऑफ प्रॉडक्टबद्दल. आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण काय करतो आहे, रिलेटेड रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या फुलफिल करण्याचं काम करतो आहे. क्वालिटी कंट्रोल पुट्स मेजर रिस्पॉन्सिबिलिटी ऑन क्वालिटी इन्स्पेक्टर. क्वालिटी कंट्रोलमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर असते, क्वालिटी इन्स्पेक्टरवर. इन्स्पेक्टर जो आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. क्वालिटी ॲश्युरन्स शिफ्ट्स द रिस्पॉन्सिबिलिटी टू मिडल अँड टॉप लेवल मॅनेजर्स. आता क्वालिटी ॲश्युरन्स एखाद्या कंपनीमध्ये बघा, एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया. एखाद्या कंपनीमध्ये एखादा प्रॉडक्ट बनवला आणि त्याचं वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग स्टेजेसला त्याचं इन्स्पेक्शन झालं, क्वालिटी डिपार्टमेंटला त्याचं इन्स्पेक्शन झालं आणि त्यानंतर आपण त्याला ओके केलं, तर ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीची, ती रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर डिपेंड आहे, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, ती क्वालिटी इन्स्पेक्टरची. आता तो प्रॉडक्ट बनवला गेला आहे, ओके आहे, आणि त्याला काय करायचं, सेल करायचं आहे. आणि त्या प्रोडक्टची आपण काय क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजे काय, आपण आता वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सुद्धा बघतोय. एखादा प्रॉडक्ट असा आहे, तसा आहे, हा इतका चांगला आहे, याच्यामुळे असं होतं, याच्यामुळे असं होतं, आपल्याला जाहिरातीमधून दिसतंय तेच काय, त्यांना क्वालिटी ॲश्युरन्स द्यायला लागते. पण याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर आहे, मिडल लेवल आणि टॉप लेवल मॅनेजमेंटवर. मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी. मेजर ॲक्टिव्हिटीज आर टेस्टिंग, इन्स्पेक्शन, ड्रॉइंग कंट्रोल चार्ट्स. आता याच्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत, टेस्टिंग, इन्स्पेक्शन, ड्रॉइंग कंट्रोल चार्ट्स. बट इन क्वालिटी ॲश्युरन्स मेजर ॲक्टिव्हिटीज आर डिफायनिंग क्वालिटी स्टँडर्ड्स, क्वालिटी ऑडिट, सिलेक्शन ऑफ टूल्स. ओके, काय डिफाईन करायचं, हे याचं स्टँडर्ड आहे, हे या प्रोडक्टचं आमचं स्टँडर्ड आहे, त्याचं ऑडिट, इतकं ऑडिट केलं आणि हे असं असं इतकं चांगले इफेक्ट्स आहेत, त्याच्यासाठी हे टूल यूज केलेलं आहे. हे आहे क्वालिटी ॲश्युरन्समध्ये, म्हणजे खात्री देणे. नेक्स्ट आहे क्वालिटी सर्कल. क्वालिटी सर्कल, क्वालिटी कंट्रोल बघितलं, क्वालिटी ॲश्युरन्स बघितलं, आता क्वालिटी सर्कल. क्वालिटी सर्कल इट्स रिलेटेड टू द solving the work related problems by using basic problem solving techniques. तर क्वालिटी सर्कल म्हणजेच काय, वेगवेगळ्या आपण डेफिनेशन बघूया. स्मॉल ग्रुप ऑफ पीपल डुईंग सिमिलर वर्क हू मीट रेग्युलरली अंडर द लीडरशिप ऑफ देअर सुपरवायझर टू आयडेंटिफाय अँड डिस्कस देअर वर्क रिलेटेड प्रॉब्लेम्स. छोटा ग्रुप सिमिलर वर्क करतात आणि त्यामधले जे प्रॉब्लेम आहेत ते एकत्र येऊन काय करतात, डिस्कस करतात किंवा आयडेंटिफाय करतात. क्वालिटी सर्कल इज अ फॉर्म ऑफ पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट which assumes that a group of individuals working together will invariably come up with better solution than one individual working alone. एकाने एकच काम करून त्यातले प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्याच्यावर सोल्युशन काढण्यापेक्षा बऱ्याच जणांनी एकच काम केलं, तेच काम केलं
आणि एकत्र येऊन त्याच्यावर एखादा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर सोल्युशन काढलं तर ते कसं आहे, बेटर आहे. याला म्हटलं क्वालिटी सर्कल. क्वालिटी सर्कल इज अ प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक विच अज्युम्स दॅट suggestions for quality improvement should come from those who have the greatest knowledge about the job. It is the problem solving technique and assumes that suggestions for quality improvement करण्यासाठी किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करणे हे क्वालिटी सर्कलचं एक फंक्शन आहे. क्वालिटी सर्कल इज अ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टेक्निक which includes the development of skills, capabilities, confidence and creativity of the people through education, training, work experience and participation. Includes the development of skills, capabilities, confidence and creativity of the people through education, training, work experience and participation. म्हणजेच काय करणे, ह्युमन रिसोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणे, त्यांचे स्किल, टॅलेंट, कॉन्फिडन्स, क्रिएटिव्हिटी हे डेव्हलप करणे कशा थ्रू एज्युकेशन, त्यांना एज्युकेशन देणं, त्याच्याबद्दल लर्निंग करणं, त्याचं ट्रेनिंग देणं, वर्क एक्सपिरियन्स त्यांना देणं आणि पार्टिसिपेट करणं. याच्या थ्रू काय करणार आहे, रिसोर्सेस जे आहेत ते डेव्हलप करणार आहे. दॅट इज द क्वालिटी सर्कल. फंक्शनिंग ऑफ क्वालिटी सर्कल. फंक्शनिंग ऑफ क्वालिटी सर्कल. फंक्शनचं स्पेलिंग रॉंग आहे बघा. फंक्शनिंग ऑफ क्वालिटी सर्कल मीन्स प्रोसिजर ऑफ क्वालिटी सर्कल. It is problem solving techniques. The first one is the problem identification. प्रॉब्लेम काय करणे, आयडेंटिफाय करणे. याची ब्लॉक डायग्राम सुद्धा आपण काढू शकतोय. ओके, प्रॉब्लेम काय करणे, आयडेंटिफाय करणे. प्रॉब्लेम सिलेक्शन. आता प्रॉब्लेम एकापेक्षा जास्त प्रॉब्लेम जर आले असतील तर त्याच्यामध्ये डिसाइड द प्रायोरिटी ऑफ प्रॉब्लेम्स. कोणत्या प्रॉब्लेमला प्रायोरिटी द्यायची ऑन द बेसिस ऑफ सिव्हिरिटी कॉझिंग प्युअर क्वालिटी कंट्रोल अँड सिलेक्ट द प्रॉब्लेम टू बी सॉल्व्ड फर्स्ट. प्रॉब्लेम सिलेक्शन, प्रायोरिटी, कोणत्या प्रॉब्लेमला प्रायोरिटी द्यायची आपण ठरवणार. प्रॉब्लेम अनालिसिस दिस प्रॉब्लेम, त्याचं काय करणे, अनालिसिस करणे. जनरेट अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स. आयडेंटिफाय अँड इव्हॅल्युएट कॉजेसेस ऑफ प्रॉब्लेम. Discuss about the problem in the meeting and suggest possible solution to solve problem. Members may generate number of alternative solutions due to difference in opinions. जनरेटिव्ह अल्टरनेटिव्ह सोल्युशन म्हणजे काय, प्रॉब्लेम अनालिसिस केल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे सोल्युशन्स निघणार आहेत. त्याच्यामध्ये आपण मीटिंगमध्ये सजेस्ट करू शकतो की एखादा प्रॉब्लेम जो पॉसिबल आहे आणि जो बेटर आहे सोल्युशन, ते सोल्युशन आपण यूज करणे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. बट त्या सोल्युशनला अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स आपण काय करणे, क्रिएट करणे. अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स काय करणे, क्रिएट करणे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सोल्युशन्स. क्वालिटी सर्कल मेंबर्स डिस्कस अँड इव्हॅल्युएट ऑल अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स बाय कंपॅरिझन अँड सिलेक्ट द बेस्ट सोल्युशन अमंगेस्ट ऑल. आणि या सगळ्या सोल्युशनमधलं काय करणे, एक सोल्युशन जे आहे ते कन्फर्म करणे, बेस्ट सोल्युशन सिलेक्ट करणे. प्रिपेअर प्लॅन ऑफ ॲक्शन. क्वालिटी सर्कल मेंबर्स प्रिपेअर प्लॅन ऑफ ॲक्शन टू इम्प्लिमेंट द बेस्ट सोल्युशन ॲग्रीड बाय ऑल. कोणतं सोल्युशन इम्प्लिमेंट करायचं आहे ते फिक्स करणे आणि त्याचा प्लॅन ऑफ ॲक्शन तयार करणे. सबमिट सोल्युशन टू मॅनेजमेंट. सोल्युशन निघालेलं आहे, ॲग्री झालेलं आहे, सगळेजण ॲग्री झाले आहेत, क्वालिटी मेंबर्स जे आहेत ते क्वालिटी सर्कल मेंबर्स आहेत ते. त्यानंतर ते सोल्युशन काय करायचं, मॅनेजमेंटला सबमिट करायचं त्यांचा ॲप्रुव्हल घेण्यासाठी. अँड देन इम्प्लिमेंटेशन ऑफ सोल्युशन. मॅनेजमेंट टेक्स द डिसिजन ऑन इम्प्लिमेंटेशन ऑफ सोल्युशन. इनिशियली द सोल्युशन इज इम्प्लिमेंटेड ऑन स्मॉल स्केल कॉल्ड ॲज ट्रायल ऑर पायलट टेस्ट. इफ पायलट or trial test is successful in giving better results, then the solution can be implemented on full scale. Implementation of solution. हे काय करणार आहे आपण,
एखाद्या कमी लॉटवर किंवा एखाद्या प्रोडक्टवर आपण काय करणार, त्याचं ट्रायल बेसिसवर काय करणार आहे, त्याचं परफॉर्मन्स बघणार आहे, टेस्ट घेणार आहे, चेकिंग करणार आहे आणि त्यानंतर त्याला जर बेटर रिझल्ट आला त्यातून तर त्याला काय करणार आहे, फुल स्केलवर इम्प्लिमेंट करणार आहे. दॅट इज द प्रोसिजर ऑफ क्वालिटी सर्कल. That is the problem identification, selection of most severe problems to generate alternative solutions, choose best solution, prepare plan of action, submit solution to management, decision about implementation of solution. Functioning of quality circle. That is the functioning of quality circle.